पर्सनल ब्रँडिंग काय आहे? खूप सोप्या भाषेत जर समजायचं असेल तर हं, तुम्ही बिझनेस करताय, मी पण बिझनेस करतोय. हं. बिझनेस हा लोकांमध्ये होतोय. मी तुम्हाला भेटतोय. हां, कुठून तरी इन्क्वायरी आली आहे, आपली भेट झाली आहे, हां. ट्रान्झॅक्शन झालेत हं, अँड देन डू द सर्व्हिस. हं. आता आपण हा एक वे होता. तो वे कोणता होता? मे बी मला रेफरन्स आला. हां. मला तुमचा कोणतरी कॉन्टॅक्ट दिला, की तुम्ही हं. यांच्याकडे जा. हे खूप चांगलं काम करतात. हां. सो तो कॉन्टॅक्ट आला म्हणजे काय? तो एक ॲस्पेक्ट झाला लीड जनरेट करण्याचा. ते करेक्ट. एक मार्केटिंग ॲक्टिव्हिटी झाली. हां. पर्सनल ब्रँडिंग ही पण एक मार्केटिंग ॲक्टिव्हिटी आहे. ओके. म्हणजे काय आहे, की सपोज तुम्ही आता एक मॅनिफेस्टेशन कोच आहात हां. किंवा तुम्ही एक ॲस्ट्रोलॉजर आहात. ओके. हां. आता तुम्हाला या क्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. हं. काय कराल तुम्ही? आता जेव्हा तुम्ही क्लायंटला भेटता, तर तेव्हा काय सांगता, की मी हे करतो, मी ते करतो, त्यामुळे हे रिझल्ट आले, असं सांगता? करेक्ट. आता काय झालं Instagram या सोशल मीडियामुळे काय झालं, की तुम्ही हा जो परसेप्शन आहे, तो ऑनलाईन बिल्ड करू शकता, की हां. तुम्ही कोण आहात? बरोबर. तुम्ही काय काम करता? तुम्ही आत्तापर्यंत काय काम केलंय? आणि तुम्ही कशी लोकांना हेल्प केली आहे? हां. सो पर्सनल ब्रँडिंग म्हणजे तुमचं परसेप्शन बिल्ड करणं आणि त्या हं. परसेप्शनमधनं लोकांना तुमच्यापर्यंत घेऊन येणं. ओके, ओके, मग तुम्ही पर्सन आणि त्याचा ब्रँड. तुम्हीच तुमच्या बिझनेसचा ब्रँड. ओके, आणि ओके. बरेच आज हॉटेल घ्या, हॉटेलचे उद्योजक, हं. कोचेस, कन्सल्टंट आहे, सर्व्हिस बिझनेस ओनर्स, रिअल इस्टेटचे ओनर बरेच लोकं हे करतात आहे.